प्रामुख्यानं आज शिवसेनेच्या पुणे शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही महानगर प्रमुख दंगेकर साहेबांनी आणि शहर प्रमुख नाना भानगिरेंनी आयोजित केली होती. त्याला सगळे पदाधिकारी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना पक्षाची देखील संघटनात्मक बांधणी ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये असली पाहिजे, पुणे शहरामध्ये असली पाहिजे. या संदर्भात आज या बैठकीमध्ये चर्चा झाली. आमचे सक्रिय सभासद, प्राथमिक सभासद नोंदणी किती झाली त्याचा देखील मी आढावा घेतला. अतिशय चांगल्या पद्धतीची सभासद नोंदणी सुमारे 30,000 पर्यंत ही पुणे शहरामध्ये झालेली आहे. पुढे अजून 50,000 वाढवण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला. काही पदांचं जे नियोजन करायचं आहे त्या पदांच्या नियोजनासाठी आता आमची एक परत स्वतंत्र बैठक आहे. त्याच्यामध्ये किती विभाग प्रमुख असावेत, किती उपविभाग प्रमुख असावेत, अनेक पदाधिकारी प्रवेश केल्यामुळे अजून काही पदं निर्माण करण्याचा निर्णय माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये विधानसभा संघटक असेल, विधानसभा समन्वयक असेल, त्या सगळ्याची रचना आज आम्ही करणार आहोत. आणि नवरात्र संपेपर्यंत या पुणे शहरातली सगळी गटप्रमुखांची, शाखा प्रमुखांची पदं ही जाहीर करण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे. एक स्पष्ट आहे की माननीय शिंदे साहेबांची भूमिका की महायुतीच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला आम्हाला सामोरं जायचं आहे. या संदर्भातली चर्चा स्वतः शिंदे साहेब देवेंद्रजींची करतील, अजितदादांची करतील आणि त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल त्या आदेशाचं पालन पुणे शहरातले पदाधिकारी, ग्रामीण भागातले नक्की करणार आहे. पण शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्या भावनेतनं शिवसेना प्रत्येक प्रभागामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये असली पाहिजे या दृष्टीनं आज आम्ही नियोजन करणार आहोत. आणि त्या नियोजनाच्या बैठकीसाठी आज मी खास करून उपस्थित आहे. यामध्ये दोन गोष्टी आहेत. घोषणा कोणी केली हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आज मी जर येऊन घोषणा काही करून गेलो तर मला तो अधिकार आहे का? शेवटी हे अधिकार माननीय शिंदे साहेबांना, देवेंद्रजींना आणि अजितदादांना, तो निर्णय त्यांच्या स्तरावर होईल. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की 3 पक्षाची जी समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब भाजपातर्फे, त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण त्याच्यामध्ये आहे, हसन मुश्रीफजी आणि सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आहे आणि मी आणि शंभूराज देसाई शिवसेनेमधनं आहोत. त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये देखील याची चर्चा होत असते. पण शेवटी प्रत्येकाला मॉरल ताकद देण्यासाठी, कार्यकर्त्याला प्रत्येक नेता हे स्वबळावरचं बोलत असतो. म्हणूनच मगाशी मी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही देखील सांगताना असं सांगितलं की महायुतीनं लढायचं आहे हे पक्का आहे. तरी देखील प्रत्येक प्रभागामध्ये आपली संघटना ही असली पाहिजे. आपले संभाव्य उमेदवार कोण आहेत याची यादी देखील तयार पाहिजे. शेवटी निगोशिएशन मध्ये कोणाला थांबवायचं आणि कोणाला पुढे चालण्याला महायुतीच्या प्रत्येक पक्षाला न्याय मिळेल. म्हणजे न्याय म्हणजे आम्हाला आउट ऑफ द वे जाऊन न्याय नको, जे आमचं खरं आहे त्याला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा. चेहरा असं एका बैठकीमध्ये सांगायचा नसतो, अभ्यास करायचा असतो. दंगेकर साहेबांचा आम्ही अभ्यास करू, नाना भानगिरेंचा आम्ही अभ्यास करू, अन्य काही चेहऱ्यांचा अभ्यास करू. आणि त्याच्यात आहेत की एक डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला. इथं चेहऱ्याचा प्रश्न येत नाही, इथं गट तटाचा पण प्रश्न येत नाही. शिवसेनेमध्ये एकच गट आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे गटातटाचं राजकारण होणार नाही. सगळे प्रत्येकाला माहिती आहे कोण सिनियर आहे, कोणाचं पद काय, त्याच्यामुळे तो राजशिष्टाचार पक्षामध्ये पाळला जातो. एकत्र येत नाही याचा अर्थ ते मनानं एकत्र नाही असा अर्थ नाही. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये काम करतायत, दंगेकर साहेब त्यांच्या पद्धतीनं काम करतायत. ज्यावेळी सगळे एका ट्रॅकवर येतील तरी नक्की त्याची दखल तुम्ही घ्या. पक्षामध्ये भाजपामध्ये आम्ही 105 लढणार, आमच्याकडे सीट आहे. अजित पवारांची जागा मागायची, तुमच्याकडे सगळेच असं आकडे आपल्याला किती मागायचं त्यांनी सगळ्यात कमी तुम्हाला येतील. मी सध्या अंकगणित बघतोय 105 एकूण जागा किती आहे?
162. ऐका ना, 105 म्हणतंय भाजप, 41 म्हणतंय, त्याच्यानंतर युबीटी म्हणतंय आम्ही 30-35 निवडून येणार, मनसे म्हणतंय 20 निवडून येणार. निवडून नाही येणार. नाही, जागा वाटप नाही. जरा ऐकून तर घ्या. माझं मग चुकलं तर मला करेक्ट करा. सांगतो ना, निवडून येणाऱ्या तुमच्या माध्यमातून जे आम्ही बघत असतो त्याच्यामधनं सगळ्यांची निवडून येण्याची संख्या जर बघितली तर जवळजवळ 200-250 पर्यंत जाते. तर माझं म्हणणं असं आहे, बघा ना तुम्ही सांगा. आता बघा, परवा इथं म्हणजे माझं पण थोडं ऐकून घ्या, मला तो कळत नसेल पण मी सांगतो तुम्हाला. युबीटीनं इथं घोषणा केली की आमचे एवढे एवढे निवडून येतील. मनसेनं मुंबईमधनं हे केले की नाशिकला एवढे येतील, पुण्याला एवढे येतील, ठाण्याला येतील. तुम्ही बघितली की नाही, 105 पैकी काहीतरी निवडून येतील. किती धरूया आपण? ताई मी तेच विचारतो, किती निवडून येतील तेच सांगतो ना. असा आकडा जर आपण धरला तर 161 नगरसेवक असताना आपण 250च्या पुढे जातो. त्याच्यामुळे आधी आम्ही 161 की 165 पर्यंत येतो आणि मग जागा वाटपाकडे बघतो. कारण म्हणून म्हटलं की माझं अंकगणित कधीही चांगलं नसेल, हाच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो की ज्या ज्या काही घोषणा झालेल्या मी बघतोय त्याच्यामध्ये 105 पैकी 70 निवडून येतील, 41 पैकी काहीतरी 20-25 निवडून येतील, युबीटी म्हणते 50 पैकी आमच्या काहीतरी 40 निवडून येईल, मनसे म्हणतंय 20 निवडून येईल, काँग्रेस म्हणतंय 15 काहीतरी निवडून येईल, शरद पवार यांची म्हणतात 32 येतील. अशांची साहेब संख्या म्हटलं की 225 जातं. आम्ही त्याचा आकडाच सांगितलेला नाही. 165 जागा आहेत, 3 पक्ष डिवाइड करायच्या. माहिती म्हणजे तुम्ही लढत असाल तर तुम्ही दावा केला असेल ना, आम्ही 50 लढतो, 60 लढतो, आमचे 10 लढतो, 5 लढतो, असं किती? पण माझं म्हणणं असं आहे की बीजेपीनं जर दावा केलेला असेल आणि एनसीपीनं जर दावा केलेला असेल तर आमच्या शिवसेनेनं सांगूनच का दावा करावा? आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे, कौपनीय आहे. ऐका ना, आता प्रश्न पण तुम्ही विचारता, उत्तर पण तुम्हीच देता. मी काय सांगितलं? मी नाही, मी हो कशाला म्हणतो? तुम्ही मला सांगाल तू हो म्हणा, मी हो. मी काय सांगितलं की आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे, कौपनीय आहे, लकोट्यात बंद झालेला आहे. तो जेव्हा लकोटा ओपन करायचा आहे आम्ही करू. साहेब, एवढा गुलदस्त्यात एका वर्षभर किंवा महायुती सरकार आल्यापासून तिन्ही पक्षाची बैठक होत नाही, तुमच्या पुढच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही. एवढं गुलदस्त्यात कसं नाही? आपण तिकिटाचं गुलदस्त्यात म्हणतो. बैठकांमध्ये पण तुमच्या नेत्यांना विचार मी स्वतः मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही लिफाफ्यात ठेवलेले आहे, तो आम्ही लिफाफा त्यांना देऊ, मग युती झाल्यानंतर सांगू. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चौथ्यांदा भेट झालेली आहे. जवळपास माझी 5 झाली. त्यामुळे मतदारसंघावरती चर्चा झाली असं याचं उत्तर देखील मी जबाबदारीनं दिलेलं आहे. किती युत्या झाल्या, किती आघाड्या झाल्या, तरी काही झालं तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीचाच भगवा फडकणार, हे त्याचं उत्तर आहे. मी काय म्हटलं, कुणी एकत्र यावं, कुणी एकत्र येऊ नये, हा लोकशाहीतला भाग आहे. आमची सत्ता येणार आहे. किती तुम्ही मनावर घेता त्यांचं, ठीक आहे. ते बघा, मनावर घेता एवढ्यासाठीच म्हटलं की त्यांचं महाराष्ट्र मनावर घेत नाही, त्याच्यावर त्यांना उत्तर देणं योग्य नाही. राज ठाकरेंना घेण्यासंदर्भात देखील म्हणतात की त्याचा प्रस्ताव अद्यापर्यंत आला नाही किंवा त्यांच्यावर अद्यापर्यंत चर्चा झाली. राज ठाकरेंना महाविकास आघाडी तुमचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे. मगाशी जो त्या युती संदर्भातला प्रश्न विचारला त्याला खरं उत्तर हे आहे. म्हणून मी काय सांगितलं, ते 4 वेळा भेटले, ते 5 वेळा भेटले, त्यातनं आउटपुट काय आला? खिचडी खाण्यापर्यंत झालं ना. म्हणून मी म्हटलं की आधी सगळं क्लिअर होते. तसं मगाशी तुम्ही म्हटलं की तुम्ही किती लढणार आहे, तसं त्यांचं किती लढणार आहे ते फायनल होते. आणि मी काय सांगितलं की राज साहेबांनी महायुतीमध्ये आलं
ते आम्हाला आनंद आहे, ही आमची पहिल्या दिवशीपासूनची स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे त्यांनी युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे माझं स्टेटमेंट त्याच्यावर महायुतीच्या मार्फत असं आहे की किती युत्या जरी झाल्या तरी तालुका पंचायत समितीपासून नगरपंचायतीपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर येणार. तुमच्या भेटीचे राज ठाकरेच्या त्या महायुतीत यावं यासाठी काही काम आता सर्वे होत काही गोष्टी जसं मग मी सांगितलं ना, त्या सगळ्या आता पहिली गोष्ट की आजची मिटिंग का झाली हे पहिलं येऊ दे, मग माझ्या 5 बैठका का झाल्या ते मी सांगतो. ते सांगितलं ना संजय राऊतांनी काय झाले ते म्हणाले की 2 तारखेला तुम्हाला कळेल सगळ्यांना. पण ते असं पण म्हणाले होते की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार नाही, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल म्हणून 4 लोकांनी अशी जॅकेट सोडली होती. त्यातले 2 घालूनच झोपले होते सकाळी मुख्यमंत्री व्हायचे म्हणून, त्यातले 1 पडले. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच त्यांच्या गोष्टी मनावर घेऊन या माझी हात जोडून विनंती आहे. त्यांना काय करायचं ते करू दे. दसरा मेळावा आमचा पण बघा किती पॉवरफुल होतो तो. आमच्या दसरा मेळाव्याला देखील वेगळी ताकद आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आझाद मैदानला होतोय, तो देखील लाखो लोकांचा होईल. त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षावर फोकस करतोय, आम्ही महायुतीवर करतोय. दुसरे पक्ष काय करताय त्याच्यापेक्षा आमची सत्ता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर येण्यासाठी आम्ही धडपडतो. काल तर रात्री मी स्वतः आमच्या सगळ्या टीमनं आझाद मैदान बघितलंय आणि तशी मागणी आम्ही केली. काय आज काही पदं आपण देतोय, काही पदांमध्ये बदल देखील होतील, काही पदाधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जाईल, काही पदाधिकाऱ्यांना पॅरलली पदं दिले जातील. परंतु पदं काढून घेण्याच्या कार्यक्रमासाठी मी काय आलेलो नाही, पदं वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी मी आलोय आणि संघटना वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी मी आलोय. सर मिलिंद देवरा आहेत ना, त्यांनी म्हणजे तुम्ही आझाद मैदानाचं नाव घेतलं, मिलिंद देवरांनी सीएमला पत्र लिहिलं होतं की आझाद मैदान 8 दिवसापूर्वी. आझाद मैदानावर कुठल्याही राजकीय सभा अपक्ष तुम्हाला एक्सक्यूज आहे. पहिली गोष्ट आहे की मिलिंद देवरांनी लिहिलेलं पत्र हे वैयक्तिक आहे की पक्षाचं आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ते काय पक्षाच्या वतीनं दिलेलं पत्र नव्हतं, त्यांनी ते वैयक्तिक दिलेलं पत्र होतं. पण पत्र वैयक्तिक दिलं सर, पण सिंहला मागणी केली होती की आझाद मैदानावर कुठलेही ती त्यांची वैयक्तिक मागणी होती, ती शिवसेना म्हणून आमच्या पक्षाची मागणी नव्हती. ते खासदार आपल्या पक्षाचे वैयक्तिक मत मांडू शकतो ना एखादा माणूस. माझं मत ते आज ओबीसीच्या उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमधनं मी आताच काही चॅनलवर बघितलं की पंकजाताईंनी त्याबद्दलची मागणी केलेली आहे. उपसमितीला कॅबिनेटचे अधिकार असतात, त्यांनी जी केलेली मागणी आहे ती माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ते चर्चा करतील आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय होईल. उपसमितीची बैठक आहे, मात्र ओबीसी समाजात प्रचंड नाराजी दिसते, मेळावे मोर्चे होत आहेत आणि हा जी रद्द करावा अशी मागणी होते. पुन्हा एकदा ओबीसी मराठा संघर्ष दिसते महाराष्ट्रात. राज्याच्या प्रमुखांनी म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवा या बाबतीत स्पष्ट भूमिका शासनाची मांडलेली आहे. हैदराबाद गॅजेटियर लागू केल्यामुळं कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, ही शासनाची जबाबदारी आहे हे स्पष्ट देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आणि ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही ही देखील महायुती म्हणून त्यांनी ग्वाही दिली. सर तुम्ही महायुतीची पुढाकार घेता, महायुतीला सगळ्या नेत्यांनी पण गणेश नाईक तर डायरेक्ट टीका करतात. आज पण ते बोलले की रावणाचं दहन करावं लागेल 2 तारखेला. एक लक्षात घ्या, गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपा नाही. एखाद्या व्यक्तीनं कोणाच्या तरी नावानं तुमच्याकडे ब्रेकिंग होण्यासाठी काही गोष्ट बोलल्या याचा अर्थ नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व कमी होणार नाही. आज एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जे धाडस होतं, एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जी जिद्द होती, त्यामुळेच 3 वर्षापूर्वीचा उठाव झाला. हे भान प्रत्येकाला असलं पाहिजे. उपराष्ट्रपती निवडणुकीत काही पद महाराष्ट्रातील सगळी मठा आणि राष्ट्रवादी काय केलं. नरेश म्हस्के हे दिल्लीमध्ये असतात, मी महाराष्ट्रामध्ये असतो. महाराष्ट्रामधनं आम्हाला पण काही काही जाणवतंय, पण ते मी जाहीर करण्यापेक्षा त्यांनी जाहीर केलेलं चांगलं आहे.
आणि या संपूर्ण शिवसेनेच्या प्रक्रियेचं नेतृत्व आमचे लोकसभेतील गटनेते श्रीकांत देखील काल स्टेटमेंटमध्ये सांगितलं की बहुसंख्य मतं ही महाराष्ट्रातलीच ट्रान्सफर झालेली आहेत आणि त्याच्यावर पडदा पडावा म्हणून हे नेपाळ बिपाळचे प्रश्न पुढे यायला लागलेले पत्रकार परिषदेतनं. त्यांना देखील नावं माहिती आहेत की कुणी कुणी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काय त्याला आपण आक्षेपार्ह मतदान केलं म्हणजे जे बाद झालं ते मतदान कोणी केलं हे त्यांना माहिती आहे आणि डायरेक्ट मतदान कोणी केलं हे देखील त्यांना माहिती आहे. पण स्वतःचं अस्तित्व टिकलं पाहिजे, आपल्यातलं कोणच फुटलं नाही हे दाखवण्यासाठी नेपाळमध्ये झालेल्या गोष्टीचा उल्लेख आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही लोक करतात. येत्या काळामध्ये ते काही खासदार आपल्याकडे येणार काही शक्यता दखल घेण्याएवढे अजून दावा त्यांनी केला म्हणजे की मोठा मतदार असताना अशा पद्धतीने दावा कसा केला जाऊ शकतो. चोरीचा हा प्रकार आहे का उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आणि या संदर्भात मी नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलेला आहे. ठीक आहे. प्रत्येकाचा हे बघा मी काय मगाशी सांगितलं की पक्षामध्ये कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना शेवटी मॉरल सपोर्ट लागत असतो. आज एक तर चित्र नक्की आहे की 314 माझ्या माहितीप्रमाणे 314 त्याच्या अगेन्स्ट 300 मतं झाली किंवा 327च्या अगेन्स्ट 300 मतं झाली म्हणजे 27 मतं कुठेतरी गेलीत हे तर निश्चित आहे. त्याच्यामुळे कोणाच्या म्हणण्याला काय अर्थ आहे याच्यापेक्षा 27 मतं तर फुटलेली आहेत. व 27 मतं ही कुठची फुटली तर महाविकास आघाडीची फुटली. याच्यामध्ये कशाला आपण अजून म्हणजे बाकीच्यांनी सांगावं. अख्ख्या देशाला कळलं की महाविकास आघाडीतल्या नेतृत्वामुळं महाविकास आघाडीचं नेतृत्व इकडं मतदान आणि हे मलेशियाला असल्यामुळं हे नेतृत्व आपल्याला सांभाळू शकत नाही हे कदाचित खात्री पटल्यामुळे ही 27 मतं इकडे आली. असंही म्हणाले कुणाला जो आरोप करताय त्याच्यामध्ये महाराष्ट्राला बदनाम केले जाते. प्रत्येक वाईट गोष्टी जी आहे ती महाराष्ट्रातील होते असं दाखवण्याचा प्रयत्न आहे सरकारचा आणि नाही ही वाईट गोष्ट कुठं आहे. मतलब कुठे वाईट स्वतःचं काही ऐका ना स्वतःच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून जे सक्षम नेतृत्व आहे त्याच्या मागे उभं राहणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कमीपणा कुठं झालाय की त्या कदाचित खासदारांना असं वाटलं असेल की देशाला पुढे देणारं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, महाराष्ट्राला पुढे देणारं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे, महाराष्ट्राला पुढे देणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आहे. म्हणून जर त्यांनी आपलं मनातला पक्ष बदलला असेल किंवा मनातलं नेतृत्व बदललं असेल त्याच्यात महाराष्ट्राचं कुठं काय बदनामी झाली. उलट आघाडीचं नेतृत्व शरद पवार त्यांच्यामुळे मी काय सांगितलं मी कुठचे फुटले त्यांच्यावर परत एकदा रिपीट करतो. ज्या पक्षाची नावं तुम्ही आता घेतली त्या पक्षामधले जर फुटले असतील असं म्हणून कोणाची बदनामी होत असेल तर ती बदनामी ही होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये 50 वर्षातले उठाव जर बघितले तर अनेक उठाव झालेले आहेत. मग त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी नाही झाली का त्याचा उल्लेख करत नाही. मग त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी नाही झाली का. अचानक 27 मतं फुटल्यानंतर आमच्यातलं कोणतरी म्हणालं की युबीटीचे महाराष्ट्रातले खासदार फुटले असतील त्याच्यावर कसे बदनामी होऊ शकते. त्यांनी उलट त्यांच्या मनातनं क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचं नेतृत्व कमजोर असल्यामुळं दुसरं नेतृत्व मोठं करण्यासाठी मतदान केलं. आता गुवाहाटीला जायची आवश्यकता नाही. काल मराठा कालच्या बैठकीमध्ये जे काही शंका कुशंका निर्माण केल्या जात आहेत त्याच्यामध्ये विखे पाटील साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यामध्ये मी स्वतः मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन त्याचे खुलासे केलेले आहेत. जो GR आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची अंमलबजावणी कशी करायची त्याच्यावर चर्चा नाही झाली ना. त्याला मुदत दिली ना. आता पहिला हैदराबाद गॅजेटरीवरचा विषय झाला आणि त्याला 1-1.5 महिन्याची मुदत आहे काहीतरी दिलेली त्याच्यामध्ये ती चर्चा होईल. सध्या हैदराबाद गॅजेटरीचे जाहीर केलेला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही लोकांच्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी काल चर्चा झाली आणि पुढच्या बैठकीमध्ये त्याची अंमलबजावणी कशी होईल या संदर्भात चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी नाही. जे काही काय होतं त्याला अभ्यास ते म्हणतात GR माझ्या हातात दिला होता त्याच्या पुढे काय झालं हे जे काही शंका आहे त्याच्यावर स्वतः विखे पाटील साहेब जरांगेंना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलेले आहेत
आणि त्याच्या संदर्भातली काल चर्चा झाली. वेगवेगळ्या फसवणूक केली सरकारने असंही बोललं जातं जी आरच्या माध्यमातून, कारण त्याच्यात बरंच वेगवेगळी मतं शब्दबदल केले नाही, पण याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत असं आपल्या माध्यमातूनच कळतंय. नागपूरमधल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याच्यामधनं ओबीसीचं काही कमी होऊ शकत नाही, असं मी तुमच्याकडनंच म्हणजे बघितलं, मला माहित नाही. त्याच्यानंतर काही ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याचा परिणाम GRचा हा मराठा समाजावर पण काय होणार नाही, ओबीसी समाजावर काय होणार नाही, अशी देखील स्टेटमेंट आहे. काही ओबीसीचे नेतृत्व असं म्हणतात की याचा परिणाम ओबीसीवर होणार आहे. तर याच्या शंका दोन्ही समितीचे प्रमुख दूर करतील. सर पण पूर्वी मराठाच्या नोंदी आहेत ना, आता अडचण अशी झाली आहे ना, की ते पण बघितलं असतं आणि त्याची बाकीच्या जाती किंवा आहेत इतर मराठा सोडून त्यांच्या पण कुणबी नेता नोंदी जे आहेत त्या गॅजेटमध्ये सापडतात हैदराबादच्या, त्या समाजात आणि त्या जातीचे कसं होतं, कारण कुणबी तर सगळं सापडतात त्याच्यावर पण नाही, त्या GR मध्ये जर तुम्ही बघितला तर स्पष्ट लिहिलेलं आहे की गावामध्ये वंशावळीमध्ये कुणबी समाजाचं जर सर्टिफिकेट असेल तर ते कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्यायचा असा उल्लेख त्या GR मध्ये आहे. आणि त्याचं पूर्ण विश्लेषण माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं आहे आणि समितीचे आमचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी देखील केलेलं आहे. त्या संदर्भातलीच काल बैठक पार पडली. त्याचे सगळे खुलासे पुढच्या समितीच्या बैठकीमध्ये होते. म्हणजे फसवणूक होणार नाही म्हणाला नक्की होणार. साहेब, सोलापुरातलं प्रकरण जे सुरू होतं महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचं प्रकरण, या सगळ्या प्रकरणादरम्यान अजितदादांची वक्तव्य दिली. अजितदादा आजारी आहेत आणि त्यामुळे जे सगळे कार्यक्रम त्यांनी रद्द देखील केलेले आहेत. असं ज्यावेळी घडतं त्याच्यावेळी अजितदादा आजारी पडतात आरोप विरोधकांनी यांचा, त्या मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणासंदर्भात अहवाल मागितलेला आहे. अजितदादांच्या या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की जर मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवलेला आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा 50% आपण ही बाजू सांगतो की ते कदाचित आजारी नसतील तर 50% ही पण बाजू मानली पाहिजे, ते खरे आजारी पण असू शकतात. आणि अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त त्यांना ओळखता. ते काही गोष्टी करताना अगदी ठोक करतात. त्याच्यामुळे कुठच्या तरी आजारपणाचं कारण सांगून ते मिटिंग रद्द करणारा नेतृत्व नाही. खरोखरच त्यांना घशाचा त्रास असतो, त्यांना तब्येतीचा त्रास असेल तरच ते बैठका रद्द करतात, हा त्यांचा इतिहास आहे. या पोलीस अधिकाऱ्यांचा दुग्धाभिषेक करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल झाला. काय काय अजितदादा त्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले फोनवर, त्या पोलीस अधिकाऱ्यांना दुग्धाभिषेक करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल. नाही, ठीक आहे ना, ती कायदेशीर प्रोसिजर आहे, ती कायदेशीर प्रोसिजर होत राहील. Thank you.